नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा लांब केस आवडतात का? केस वाढत नाही किंवा केस खूप गळताय तर ह्या आवळ्यापासून आपण कोणत्याही प्रकारची रेसिपी नाही तर मस्त अशा लॉंग आणि काळ्याभोर केसांसाठी हेअर ऑइल कशा प्रकारे बनवायचं हे पाहणार आहोत। तर मैत्रिणींनो, सध्या बाजारामध्ये भरपूर आवळा हा विकायला आलेला आहे। तर हेअर ऑइल करण्यासाठी आपल्याला मस्त असा ताजा आणि फ्रेश आवळा घ्यायचा आहे। तर या ठिकाणी मी 5 ते 6 आवळे घेतलेले आहे। आवळे घेतल्यानंतर आपल्याला किसणीवरती हे किसून घ्यायची आहे। अशा पद्धतीची ही किसणी घेतली आणि त्या किसणीवरती हे जे आवळे आहे मी किसून घेत आहे। आता आवळ्याचा खीस अशा प्रकारे हा किसून झालेला आहे। पुढच्या कृतीकडे वळूया। लोखंडाची कढई घ्यायची आहे। लोखंडाची कढई नसेल तर कोणत्याही धातूची घेऊ शकता, पण लोखंडाची असेल तर शक्यतो लोखंडाच्या कढईमध्येच हे तेल बनवा। त्यानंतर आपल्याला नारळाचं तेल घ्यायचं आहे। तर पॅराशूट तेल घ्या किंवा तुमचा विश्वास असेल ते नारळाचं तेल तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात, पण फ्रेश असं नारळाचं तेल आपल्याला वापरायचं आहे। साधारण 100 ग्रॅम म्हणजेच 1 वाटी नारळाचं तेल इतपत कढईमध्ये टाकलेला आहे या 6 आवळ्यासाठी। तेलामध्ये आवळ्याचा खीस जो केलेला आहे तो टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला कढीपत्त्याची पानं घालायची आहे। तर या ठिकाणी साधारण अर्धी वाटी आपल्याला कढीपत्त्याची पानं घालायची आहे। कढीपत्त्यावरती धूळ असते, स्वच्छ धुवून पूर्णपणे आपल्याला कोरडा करायचा आहे आणि त्यानंतरच कढीपत्त्याची पानं या तेलामध्ये टाकायची आहे। आता कढई गॅसवरती ठेवायची आहे आणि गॅस चालू करून अगदी आपल्याला स्लो गॅस करायचा आहे। गॅसची फ्लेम अगदी कमी केली आणि कमी गॅसवरती अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला माहितीच आहे आवळा केसांसाठी एक प्रकारे वरदानच आहे, कारण आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन सी त्याचप्रमाणे इतर विटॅमिन सुद्धा भरपूर असे आहेत आणि कढीपत्त्यामध्ये सुद्धा अँटीऑक्सिडंटचं प्रमाण हे भरपूर असल्यामुळे कढीपत्ता आणि आवळा यामुळे केस दीर्घकाळासाठी काळेभोर तर राहतातच, शिवाय केस गळत असले किंवा केसांना फाटे फुटत असले, डोक्यामध्ये कोंडा झाला असेल तर अशा पद्धतीचं तेल जर का आपण वापरलं तर हे जे तेल आहे 100% नॅचरली आहे। आपण स्वतः आपल्या हातानेच बनवलेलं आहे। यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल नाही, त्यामुळे आपल्या केसांना कोणत्याही प्रकारची हानी तर होत नाही। तर एक चांगल्या प्रकारचा रिझल्ट आपल्या केसांना हे तेल वापरल्याने आपल्याला मिळत असतो। आता तुम्ही पाहू शकता असं हे तेल झालेलं आहे। हा जो आवळ्याचा खीस होता हा सुद्धा असा थोडा ब्राऊन झालेला आहे। त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे। यापेक्षा काळपटही करायचं नाही, कारण गॅस बंद केल्यानंतर सुद्धा हे तेल गरम असते। तुम्ही पाहू शकता हलकं असं उकळत आहे गॅस बंद केल्यानंतर सुद्धा। तर आता मैत्रिणींनो, हे जे तेल आहे पूर्णपणे थंड झालेलं आहे। पूर्ण गार झाल्यानंतरच हे तेल आपल्याला गाळायचं आहे। वाटी घेतलेली आहे आणि वाटीवरती चहा गाळायची जी गाळणी असते ना ती ठेवायची आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारे चम्मचने आपल्याला तेल घालायचं आहे आणि हे तेल गाळून घ्यायचं आहे। गाळणीचा वापर करा किंवा एखादी खूप असा पातळसर कॉटनचा कापड असेल त्या कापडानेही हे तेल तुम्ही गाळून घेऊ शकता। समस्त पूर्णपणे 100% नॅचरली आवळा कढीपत्त्याचं तेल आपलं हे वाटीमध्ये तयार होत असतं। आपल्या केसांच्या समस्या चालू झाल्या का आपण मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हेअर ऑइल असतात, त्यापैकी एखादी बॉटल विकत आणून ती वापरत असतो। पण सुरुवातीला आपल्याला थोडासा रिझल्ट जाणवतो, केस गळणे थांबतात, पण काही दिवसांमध्येच आधीच्या प्रॉब्लेमपेक्षा दुप्पटीने प्रॉब्लेम हा आपल्याला जाणवतो, कारण त्या तेलामध्ये भरपूर प्रमाणामध्ये केमिकलचा वापर केलेला असतो। आता हे तेल गाळून झालेलं आहे, तरी सुद्धा हा जो चोथा राहिलेला आहे ना आवळ्याचा त्यामध्ये तेल आहे। गाळणीमध्ये सुद्धा आपण हाताने अशा प्रकारे हे तेल दाबून घ्यायचं आहे, म्हणजे कुठेही आपलं हे जे तेल आहे वायाही जाणार नाही। अशा प्रकारे पूर्ण हा आवळ्याचा खीस गाळणीमध्ये टाकते आणि हाताने दाबून घेते। तुम्ही पाहू शकतात आधीचं तेल एकदम त्यामध्ये थोडा सुद्धा कचरा वगैरे नाही, पण आपण जर का हाताने थोडंसं दाबत घेतलं तर तेलाचा रंग हा जो आहे थोडासा काळपट होतो। तेल मस्त हे दिसत आहे, तरी सुद्धा अगदी थोडंसं तेल यामध्ये जाणवत आहे। आपल्याला हे सुद्धा यातलं तेल काढायचं आहे। त्यासाठी पुढची ट्रिक ही पाहूया। 100 ग्रॅम तेलापासून आपल्याला साधारण 90 ग्रॅम हे तेल होत असते। तुम्ही वर्षभरासाठी सुद्धा तेल हे बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता, अजिबात खराब होत नाही। आता यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये तेल आहे, तर त्यासाठी आपल्याला एखादी अतिशय पातळसर असा हा कॉटनचा कापड घ्यायचा आहे। म्हणून प्लेट घेतली
आणि प्लेटवरती कॉटनचा स्वच्छ असा हा कापड आथरलेला आहे आणि ह्या कापडामध्ये हा जो चौथा आहे तो घालायचा आहे। ह्या प्रकारे आणि हातामध्ये धरून पुन्हा हे पिळून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये असलेलं थोडंफार तेल ते सुद्धा वाया जाणार नाही। पूर्णपणे तेलाचा आपल्याला वापर करायचा आहे, कुठेही काही वाया जाऊ द्यायचं नाही। मी आधी सांगितल्याप्रमाणे असं आपण जेव्हा दाबून पिळतो ना तेव्हाच तेलाचा थोडासा हा काळपट रंग होत असतो। आधीचं तेल अतिशय प्युअर असं दिसत असते। तुम्हाला जर का जास्त प्रमाणामध्ये तेल बनवून ठेवायचं असेल वर्षभरासाठी तर आधीचं तेल वेगळं ठेवा आणि नंतर पिळून घेतलेलं तेल हे सुरुवातीला वापरून घ्या वेगळं काढून। आता तरी सुद्धा यामध्ये थोडंसं तेल आपल्याला जाणवत असेल तर याचा वापर कसं करायचा ते मी तुम्हाला दाखवते। सगळ्यात आधी हे जे तेल आपण बनवलेलं आहे ते केसांना कशा प्रकारे लावायचं ते मी तुम्हाला सांगते। तर मैत्रिणींनो, आवळा हा वर्षभरासाठी आपल्याला मिळत नाही, तर अशा प्रकारचं तेल साधारण पाव किलो ते अर्धा किलो प्रमाणामध्ये तेल मी हे बनवून फ्रीजमध्ये ठेवत असते आणि आपल्याला जसं तेल हे वापरायचं आहे तसं थोडंसं बाहेर डब्यामध्ये काढून ठेवायचं आणि त्यानंतर मग केसांना अशा प्रकारे लावायचं। अतिशय कमी बजेटमध्ये वर्षभरासाठी आपण हे तेल बनवून ठेवून आपल्या केसांच्या सगळ्या समस्या ह्या सोडू शकतो। डोक्यामध्ये कोंडा होणे, अकाली केस पांढरे होणे, केस गळणे, केसांना फाटे होणे, अशा सगळ्या समस्या हे तेल वापरल्यामुळे सुटत असतात। केसांच्या मुळापासून आपल्याला हे तेल लावायचं आहे तर केसांच्या शेंड्यापर्यंत अशा प्रकारे हे तेल आपल्याला लावत घ्यायचं आहे। तर हे जे तेल आहे पूर्णपणे नॅचरली असल्यामुळे आठवड्यातून 1 दिवस वापरा, 2 दिवस वापरा किंवा डेलीसाठी सुद्धा तुम्ही हे तेल वापरू शकता। या तेलामुळे केस छान असे मजबूत होतात आणि काळेभोर सुद्धा राहतात। त्यासोबतच केसांची वाढ थांबली असेल ती वाढ सुद्धा वाढायला लागते केसांची। तुम्ही पाहू शकतात माझे केस जे आहेत ते अजिबात गळत नाही। किती मी केस हलवले त्यानंतर एक केस हा तुटलेला आहे। तर मैत्रिणींनो, अतिशय गुणकारी हे तेल आहे, तुम्ही नक्कीच करून पहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। व्हिडिओ कुठेतरी थोडासा सुद्धा आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर या कापडामध्ये जे आवळ्याचं मिश्रण होतं ना त्यामध्ये थोडंफार प्रमाणामध्ये आपल्याला तेल जाणवत होतं, म्हणून हा कापड सुद्धा आपल्याला अशा प्रकारे केसांवरती फिरवायचा आहे, म्हणजे तेल कुठेही आपलं वाया जाणार नाही। आता तेल हे लावून झालेलं आहे, केस विंचरायचे आहे, तर केस विंचरण्यासाठी अशा प्रकारचा आपल्याला जाड कंगवा घ्यायचा आहे। बारीक कंगवा जो असतो त्या कंगव्याचा आपल्याला वापर करायचा नाही। जाड कंगव्याने केस मी हे विंचरून घेते, म्हणजे केस कुठेही तुटत नाही। तर मैत्रिणींनो, पुन्हा भेटू नवीन छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार।